महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केज तालुक्यातील विडा गावची 99 वर्षाची परंपरा कायम। धुलीवंदन निमित्त जावयाची गाढवावरून मिरवणूक। जावयाला कार्यक्रम बघण्यासाठी आणले आणि गाढवावर बसवले। केज तालुक्यातील विडा गावची 99 वर्षाची परंपरा कायम चालू आहे। धुलीवंदन निमित्त जावयाची गाढवावरून मिरवणूक काढून जावयाला हनुमान मंदिर येथे कपड्याचा आहेर देण्यात आला आहे। जावयाला कार्यक्रम बघण्यासाठी आणले आणि गाढवावर बसवले। याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील विडा या गावात गेल्या 99 वर्षापासून अनोख्या पद्धतीने धुळवंड साजरी केली जाते। यामध्ये दरवर्षी जावयाचा शोध घेण्यासाठी विडा ग्रामस्थ हे 15 ते 20 दिवस जावयाला पकडण्यासाठी वेगवेगळे पथक तयार करून प्रत्येक गावातून जावयाचा शोध घेऊन धुळवडीच्या दिवशी जावयाला पकडून आणून त्यांची गाढवावर बसून गाढवाच्या गळ्यात चप्पल बुटाचा हार घालून जावयाची संपूर्ण गावभर मिरवणूक काढून हनुमान मंदिराच्या पारावर जावयांना आणून कपड्याचा आहेर व 5 ग्रॅम सोन्याची अंगठी देत आहेत। परंतु यावर्षी सोन्याचे भाव वाढले असल्याने यावर्षीच्या जावयांना 5 ग्रॅम सोन्याच्या अंगठीपासून वंचित राहावे लागले आहे, अशी चर्चा जावयाच्या मिरवणुकीच्या वेळी ऐकण्यास मिळाली। यावर्षीचा मान हा मूळचे चिंचोली माळी येथील रहिवासी असलेले व सध्या गेल्या 38 वर्षापासून विडा येथे वास्तव्यास असलेले शिवाजी दादाराव गालफाडे वय 65 वर्षांना मंगळवारी सकाळी ठीक 8 वाजता न्याच्या दरम्यान आपल्याला कार्यक्रम पाहण्यासाठी बाहेर जायचे आहे असे म्हणून ग्रामस्थांनी त्यांना बाहेर आणले। शिवाजी गालफाडे यांना कसलीही पूर्वकल्पना माहिती न देता थेट गाढवावर बसवले। मला व माझ्या परिवाराला जावई सापडला आहे असे 2 दिवसांपासून सांगण्यात आले होते, त्यामुळे मी निश्चिंत राहिलो। याचाच गैरफायदा घेत विडा ग्रामस्थांनी मला आजच्या या कार्यक्रमाचा मानकरी म्हणून माझी मिरवणूक काढली जात आहे। यामुळे एका मनाने दुःख वाटते तर एक आजचा सन्मान मिळाल्याचे ही भाग्य मानतो, असे माध्यमांशी बोलताना शिवाजी गालफाडे यांनी सांगितले। आपण विडा गावच्या या सांस्कृतिक परंपरेमध्ये सहभागी झालेला आहे। या गावच्या जावई म्हणून आपल्याला कसं पकडून आणलं, प्रथम आपलं नाव सांगा। माझं नाव शिवाजी दादाराव गालफाडे आणि मी घरात बसलेलो असताना मला बोलून बाहेर बोलून घेतलं। बाहेर बोलून घेतल्यावर म्हणले चला तुमच्याकडे का, मी स्टँडवर आलो। मग तिथे म्हणले तुम्हाला गाडवावर बसायचे। तुम्हाला अंदाजे किती वाजता पकडलं होतं? मला 8-9 वाजता 9 वाजले होते, सकाळी आज 9 वाजता। त्या गावामध्ये राहतात तर तुम्हाला भीती वाटली ना? काय वाटलं आपल्याला? नाही इथंच तुम्हाला माहिती आता तुम्हाला काय वाटतं? आता मला काहीच वाटत नाही। या गावची शान राखण्यासाठी त्या गावची शान राखण्यासाठी मी बसलो मला पब्लिकला समोर। आज आता सर्व तुम्हाला तुमच्या या गावचे महिने म्हणून काही जावई म्हणून तुम्हाला जे काय मस्करी पाहुणचार करतात ते तुम्हाला कसं वाटतं त्याबद्दल? आता मला चांगलं वाटतंय की आता काय वाटतं? काहीच नाही वाटत मला, बरंच वाटतं। आता काय वाटतं? आता काहीच वाटत घोड्यावर आज या गावचा तू भाचा आहेस आणि तुझ्या वडील एक वयोवृद्ध असताना नवरदेवाची लग्नामध्ये घोड्यावरून वरात काढली जाते, पण आज तुझ्या वडिलांची इथे मिरवणूक जी आहे ती गाडवून काढली जाते। तुला काय वाटतं? तसं तर मला वाईट वाटतं। गावची परंपरा असल्यामुळे मला त्याची शांती वाटते। आपण या गावचे रहिवासी का दुसऱ्या गावचे रहिवासी? आम्ही माझे वडील या गावचे गाव आहे, पण ते 50 वर्षापासून या गावी स्थायिक आहे। 50 वर्षापासून या गावी स्थायिक आहेत ते, तर त्यांना ते मान भेटला त्याचा आम्हाला थोडासा अभिमान वाटतो, थोडी शांती वाटते, थोडं वाईट वाटतं। ही परंपरा 99 वर्षापूर्वी अनंतराव देशमुख यांनी आपल्या लातूरचे मेहुणे यांची थट्टा मस्करी म्हणून गाढवावर बसून मिरवणूक काढली होती। तीच परंपरा कायम राखत दरवर्षी विड्यातील नागरिक जावयाची गाढवावर बसून मिरवणूक काढली जात आहे। तसेच ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला, लहान थोर मंडळींनी सहभाग घेतला होता। गाढवाच्या दिंडीचा एक ब्राह्मण होता, 80 वर्ष झाले। गाढवावर बसून जावई मिरवतात, त्याच्यामुळे सगळ्यांना उल्हास येतो आणि उत्सव मोठा साजरा करते। त्याच्यात आम्हाला आनंद होतो।
परंतु अशी काय प्रथा आहे की गाढवावरून जावयाची दिंड काढली जाते? अशी म्हणजे त्या मस्करी झाली होती ब्राह्मणाच्या लोकांची, मराठीच्या लोकांची, त्याच्यामुळे ही जावयाची एक दिंड काढण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांनाच आनंद होत आहे. आम्हाला पण त्याच्यात उत्साह येतो, आम्ही पण आनंदाने उभं राहतो. त्याच्यात आम्हाला सगळ्यात आनंद वाटतो. त्यांचा आमचा त्या दिवस आनंदात साजरा होतो. शेवटी जावयाचा सन्मान करण्यासाठी राजा हनुमान मंदिरासमोर कपड्याचा आहेर देऊन या कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी सरपंच सूरज पटाईत व पोलीस कर्मचारी यांनी जावयाचा मानसन्मान करून कपड्याचा आहेर देऊन या कार्यक्रमाची सांगता केली. या विडा गावचे आपण एक ग्रामस्थ आहात आणि हे अनोखी परंपरा आपल्या गावामध्ये किती दिवसापासून चालू आहे आणि या वर्षीचे मानकरी कोण आहे? ही परंपरा गेले 90 वर्षापासून चालू आहे आणि हा जावया जो आहे ते 91 जावया आहे आणि ही परंपरा तत्कालीन ठाकूर आनंदराव देशमुख त्यांचे लातूरचे मिळून होळीच्या दिवशी थट्टामस्करीच्या दिवशी त्यांनी थट्टामस्करी करून बसवले. ही परंपरा आतापर्यंत चालू आहे. आम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जावया शोधताना सगळ्यात मोठं परिश्रम करावं लागतं. आज आमचे सरपंच पडले इथं आणि काही तर इतके घाणघाण शिवाय देते जावया धरताना की ते ऐकू सुद्धा वाटत नाही. एक जण तर दगड घेऊन आला मारायला गेल्या वर्षी आणि एक वकील होता, त्यांची मुलगी म्हणली माझ्या वडिलांना धरलं तरी फाशी घेईन. असे काही इंजिनियर्स होते आम्हाला, त्यामुळं काही त्यांना सोडून द्यावं लागतंय. त्यांना जबरदस्तीने आम्ही धरून आणलाय. याच्या अगोदर 4 जावे पळून गेले, 5वा आम्ही धरून आणलेला आहे. या जावयांना आपण कुठून पकडून आणलं नेमकं? त्या जावयाला इथे घरी बसले होते, त्यांना वाटलं जावई धरलाच काय की म्हणजे घरी बसले होते, त्यांना आम्ही जाऊन धरलं आणि आणलं. आता त्यांचं वय कर झाले, त्यांचं वय 60 आहे. त्यांनी आम्ही जबरदस्तीने बसवले त्यांना आज आणि पूर्ण गावभर मिळून घरावर मारुतीच्या पारावर त्यांना आम्ही मानसामान देतो, कपड्यांचा फुल आहे देतो, तुम्ही अंगठी देतो. सोनं स्वस्त असल्यामुळं आता सोनं झालं 1,60,000 तोळा, त्यामुळे आम्ही सोनं काही देऊ शकत नाही. त्यांच्या घरच्यांना त्यांना आम्ही फुल आहेर घेतलेला आहे. प्रत्येक वर्षी आपल्या गावामध्ये वेगवेगळे जावयाला आणून ही आपल्या गावची अनोखी परंपरा जोपासली जाते. तर जावय धरून आणण्यासाठी काय संघर्ष करावा लागतो आपल्याला ग्रामस्थ म्हणून? जावयाला धरून आणण्यासाठी रात्रदिवस एक टीम तयार केली जाते आणि ही टीम प्रत्येक खेडेगावामध्ये जाऊन गाढव शोधते. आम्ही एक जावय तरुणीचा पकडलेला, पण ते म्हणले माझी तब्येत बरी नाही, मला का सोडून द्या म्हणले. परत गावातला एक पकडला, तो थांबला आणि पळून गेला. मग परत हे आम्ही असे भूमिका उठवली गावामध्ये की जावय सापडलाय. मग ही घरातच बसलेली 38 वर्षाला आमच्या गावची जावय ही पहिल्यांदा ह्यांना आम्हाला बसवण्याची संधी मिळाली. म्हणजे गावाल्याची मजबुरी होती म्हणून वयोवृद्ध जावयाला बसवायची वेळ आली का? गाढव आम्हाला हे प्रत्येक वर्षी चकवा देऊन पळत होते, त्यामुळे ह्यांनाच बसवायचं होतं आम्हाला. त्यामुळे गावाजीवाल्याची कुठलीही मजबुरी नव्हती, कारण की हे पळून जात होते प्रत्येक वेळेला. आम्ही अशी गावात उठवली भूमिका की आम्हाला जावय सापडलेला आहे, त्यामुळे ही बिंदास्त उठला फिरायला लागले. लगेच धरलं ना आम्ही गाडवर बसलो. म्हणजे ह्यांना थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की ह्यांना अंधारामध्ये ठेवून हेच नियोजित नियोजित ह्यांनाच बसवत होतं, कारण की गेले 38 वर्षाला आमच्या गावामध्ये राहतात. ही चिंचोली माळ्याची गालपडे आहेत, ती विड्यामध्ये जावं 38 वर्षाला विड्यामध्ये राहतात. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे, केज बीड.